नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त गोड आप्पे बनवलेत आणि हे ना चवीला खूप भारी लागतात। अगदी गुलाबजामुन खाल्ल्यासारखे लागतात, खूप टेस्टी लागतात आणि पौष्टिक तर भरपूर आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा। आणि तुम्ही आप्पे बघू शकता, अतिशय जाळीदार बनवून तयार होतात। खूप मस्त रेसिपी आहे। तुमची मुलं जर 2-3 वर्षाची असतील ना तरी सुद्धा त्यांना खायला खूप भारी आप्पे आहेत। तर त्यासाठी 1 कप बारीक रवा घेतलाय मी। कुठल्याही प्रकारचा रवा असू द्या, जर मोठा रवा असेल ना तर मिक्सरवरती थोडंसं फिरवून घ्यायचा। इथे मी 1 कप बारीक रवा घेतला, त्याच्यामध्ये अर्धा कप गूळ टाकून घ्यायचा आहे। पाव चमचा इथं मीठ टाकून घेतले मी। गोड पदार्थ असेल ना तर थोडंसं मीठ टाकलं की छान चव बॅलन्स होते त्याची। पाव कप इथं दही टाकून घेतले आपण। दह्यामुळे ना छान पीठ फर्मेंट होतं, जाळी छान पडते आपल्या आप्प्यांना। आणि हे सगळं आता थोडं थोडं दूध टाकत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जसं लागेल तसं सरसरीत पीठ होईपर्यंत दूध टाकून घ्यायचं आहे। आणि जो आपण गूळ टाकला आहे ना तो सुद्धा पूर्ण विरघळवून घ्यायचा याच्यामध्ये। जर विस्करणे नाही ना विरघळला तर हाताने छान असं कुस्करून विरघळवून घ्यायचा, फोडून फोडून, किंवा तुम्ही किसून सुद्धा वापरू शकता। हे मिश्रण ना 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे रवा छान असा फुलतो व्यवस्थित। तर मिश्रण छान भिजले बघा आपलं। दही असल्यामुळं, रवा असल्यामुळं आपण थोडंसं रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं, म्हणजे चवीला छान लागतात आप्पे। आता हे मिश्रण बनवून तयार झाले आपलं। त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी आपण थोडीशी जायफळ किसून टाकणार आहोत। आणि यामध्येच ना थोडंसं सुकं खोबरं टाकले मी। तुम्ही ओलं खोबरं असेल तर तुमच्याकडे ते सुद्धा वापरू शकता, पण मी इथं नसल्यामुळं थोडंसं सुकं खोबरं टाकले। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। या ठिकाणी तुम्ही तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता। 2 ते 3 चमचे तूप टाकून घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला। तूप किंवा तेल दोन्हीही टाकू शकता, परंतु तुपाने चव मस्त लागते, खमंग अशी छान लागते चव। गुळाचा पदार्थ असेल ना तर तूप आणि जायफळ हे खूप भारी लागतं चवीला। आता हे सगळं मिक्स करून झाले, त्याच्यामध्ये फक्त पाव चमचा आपल्याला इथं बेकिंग पावडर टाकली आहे मी। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडासा बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता। अगदी थोडीशीच टाकून घेतले, जास्त पण टाकण्याची गरज पडत नाही। आता हे सगळं छान असं थोडंसं पाणी टाकून, दूध टाकून मिक्स करून घ्यायचं। छान असं फेटून फेटून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपण जी बेकिंग पावडर वापरली ना ती सगळ्या ठिकाणी एकसारखी जाते, मिक्स होते व्यवस्थित। तर इथं बघा आप्पे पात्रामध्ये स्लो गॅसवरतीच आप्पे पात्र सुरुवातीला गरम करून घ्यायचं। त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप टाकून घ्यायचं आपल्याला। तूप, तेल तुम्ही काहीही वापरू शकता। थोडंसं ब्रशने फिरवून घ्यायचं, म्हणजे आप्पे आपले चिकटणार नाहीत अजिबात सुद्धा। आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला स्लोच गॅस ठेवायचा आहे। तर सुरुवातीला कडेच्या बाजूने सुरुवात करायची, म्हणजे मधलं जास्त ना ते होल व्यवस्थित गरम जास्त असतं, त्याच्यामुळे कडेने अगोदर आप्पे टाकून घ्यायचे आणि शेवटी मधला टाकायचा। एवढंच भरायचं, याच्यापेक्षा जास्त भरायचं नाही आपल्याला, कारण आप्पे छान फुलतात आपले। आता मिश्रण टाकून झाले, याला झाकून ठेवायचं 1-2 मिनिटं, जास्त वेळ नको, फक्त 2 मिनिटं। आणि आपण जो गूळ घातलेला आहे त्याच्यामुळे कलर खूप पटकन येतो, त्यामुळे लगेचच आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही, 1 ते 2 मिनिटानंतरच काढून बघायचं। तर आप्पे मस्त फुलले आहेत बघा, जाळीसुद्धा खूप छान पडली त्याला। आता याला पलटी करून घ्यायचं आहे व्यवस्थित, हलक्या हाताने छान पलटी करून घ्यायची। आपल्याला रंग बघा खूप सुरेख आलाय आपल्या आप्प्यांना। गूळ असल्यामुळे कलर पटकन डार्क होतो, त्यामुळे स्लो गॅसवरतीच आपल्याला आप्पे बनवून घ्यायचे आहेत। थोडासा वेळ लागतो, परंतु आप्पे खूप छान बनवून तयार होतात। तर रंग खूप सुरेख आलाय, तुम्ही बघू शकता। आणखी 1-2 मिनिटं परतून घ्यायचं, लागलेस तर थोडंसं वरतून तूपसुद्धा सोडू शकता। तर इथं बघा आपले मस्त असे जाळीदार आप्पे बनवून तयार झालेत। हे तुम्ही मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी देऊ शकता, खूप मस्त रेसिपी आहे। शाळेत जात असेल तर टिफिनसाठी देऊ शकता, अगदी जाळीदार बनवून तयार होतात। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा, आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। रेसिपी कशी वाटली ना ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा।